नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने ओबीसी प्रमाण पत्रों के मुद्दे पर सरकार को घेरते हुए कहा कि कानून के खिलाफ जारी किए गए जाति प्रमाण पत्र रद्द होने चाहिए। उन्होंने दावा किया कि इससे कई जनप्रतिनिधियों की सदस्यता प्रभावित हो सकती है। वही मार्शल जमीन अधिग्रहण को लेकर वडेट्टीवार ने सरकार पर अडानी को फायदा पहुंचाने का आरोप लगाया और साथ ही कहा कि कांग्रेस किसानों के साथ खड़ी रहेगी। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। लोकांचे हाल होत आहे, लोकांचे हाल यासाठी होत आहेत। 13 तारखेला आता आदिवासी विभागाचे कंत्राटदार उपोषणाला बसतायत। आदिवासी आश्रमशाळेतील पोरं कोरोना काळापासूनचे जवळपास राज्यातील 980 आश्रमशाळा आहेत, त्याचे 600 कोटी रुपये देत नाहीत म्हणून त्या आश्रमशाळांमध्ये मुलांना, आदिवासी मुलांना अन्न मिळेना असं झालंय। त्यांना अन्नधान्य मिळत नाही, जेवायला मिळत नाही, ही परिस्थिती राज्यावर आली आहे। 13,000 कोटी रुपये आदिवासी विभागाचे कंत्राटदारांना देणे आहे। थोडे कमी झाले इतर ठेकेदारांचे, पण तेही सुद्धा आता जवळपास 58,000 कोटी रुपये पीडब्ल्यूडीचे ठेकेदारांना देणे आहे। आणि आता राज्य 10.5 लाख कोटीच्या कर्जात आहे। हे म्हणतील की आमची पत आम्ही ओलांडली नाही, आता पतच ओलांडण्याची राहिली आहे। ती पत त्यांच्या छातीपर्यंत गेली आहे, ती गळ्यापर्यंतची जायची वाट पाहत आहे। म्हणजे गळ्यापर्यंत गेली आहे, तोंडात जायची वाट पाहत आहे ती पत। आणि मग राज्य उजाडल्यावर हे म्हणतील आमचा काय दोष आहे, यामध्ये आखाती देशाचा दोष आहे, नेहरूजींचा दोष होता, ते इंदिराजीवर दोष देतील आणि गरज पडली तर महात्मा गांधीवरही दोष देतील। अशा प्रकारची मंडळी नाकर्तेपणा सिद्ध लपवण्यासाठी दुसऱ्यावर दोष देऊन मोकळे होतील। म्हणून जो प्रकल्प अदानीचा होतोय त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे। कुणाची जागा शेतकऱ्यांची बळजबरीनं घेऊ नये, ही त्यामागची आमची भूमिका आहे। आज सरसंघचालक मोहन भागवत तरुणांशी मुंबईत संवाद साधणाऱ्या 100 शहरातील 2,000 तरुण जाणार आहे। त्या ठिकाणी कुठेतरी जेनजीला महत्व देताना पुन्हा एकदा संघ परिवाराने भाजप आता जे जेनजीच्या संदर्भात देशात झालं वो फिर से वापस आने वाला नहीं है, पुन्हा काही ते परत येईल असं मला वाटत नाही। मोहन भागवतांच्याकडे काय आयडियोलॉजी आहे तरुणांसाठी, कुठला प्रोग्राम आहे, ते जाऊन संवाद देऊन सांगतील की तुम्ही उद्यापासून संघ शाखेत या, देशभक्तीचे डोस देतील आणि सांगतील की इथे जर आला तर तुमचं पोट भरेल। पोट त्यांचं भरणार नाही आहे, संघाच्या भरोशावर जे सत्तेत आले त्यांचं पोट भरणार आहे। पुन्हा एकदा या युवकांचा वापर सत्तेसाठी करण्यासाठी कदाचित सरसंघ चालकाची धडपड असेल। जे सध्याची स्थिती आहे भारतीय जनता पक्षाची, या देशातील युवा हा पूर्णतः या सरकारची ऐशी तैशी करतोय, या सरकारच्या विरुद्ध उभा ठाकलाय। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पोरांना बोलवून दुसरे तर कोणी जाणार नाही आणि विद्यापीठावर सगळे संघाचीच माणसं बसवली आहेत। त्यामुळे सरकार फतवा काढेल की प्रत्येक विद्यापीठातून 200-400 पोरं पाठवा आणि त्यांना घेऊन जबरदस्तीनं तिथे त्या मोहनजी भागवतांच्या पुढे बसवलं जाईल आणि खोट्या देशभक्तीचे धडे दिले जातील। हे सर्व मूर्ख बनवण्याचा नवीन उद्योग यांच्या डोक्यात शिजत असतो, त्यातून ही नवीन उपज आहे असं मी मानतो। काँग्रेसच्या गुंगी गुडिया हे ट्विट करण्यात आलेलं होतं, ते हटवलं असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं, मात्र ते अजूनही हटवलं गेलेलं नाही। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? यांच्या अकलेचे दिवाळे निघाले पाहिजे, यांना काहीच कार्यक्रम नाही। हे यांची गोची झाली। अजितदादा गेल्यानंतर अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला, साधा FIR होत नाही आणि हे यांच्या तोंडातून ब्र निघत नाही। अरे सत्तेचे भुके कंगाल तुम्ही, भिकारी, सत्तेसाठी मरणारे तुम्ही, तुमचा नेता जातो त्यावेळेस तुम्ही ब्र काढत नाही
आणि गुंगी गुडिया म्हटल्याबरोबर तुम्ही बॅनर आणि फोटो लावून जाडता. कोणीतरी लाज ठेवा. गुंगी गुडिया हे शब्द आपण लहान मुलगी जर कमी बोलली तर आपण गुंगी गुडिया म्हणतो. इंदिराजींनी सुद्धा गुंगी गुडिया म्हटलंय राम मनोहर लोहियांनी. कोणी बोलला नाही त्या संदर्भात. ही काय शिवी आहे, अपमान आहे. त्यांनी अधिक बोलावं आणि प्रभावीपणे काम करावं म्हणून हा कदाचित आमच्या त्याच्या मागचा उद्देश आहे की प्रभावीपणे तुम्ही या ताकदीनं आणि बोला. मी या पदावर राहणार नाही जोपर्यंत अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची संपूर्ण चौकशी होत नाही. तेव्हा एवढं तरी बोला. देऊ नका राजीनामा, आम्ही मागणारही नाही, आमचा अधिकारही नाही. पण ही जी काही मंडळी त्यांची लालून चांगण करणारी जी काही मंडळी असतात काही पदासाठी ते असा उपद्रव करतात. असं काय याच्यात आहे आम्हाला कळत नाही. अरे जे सिंगरची ज्याला तो निघाल्यावर मिरवणूक काढतात बलात्काराची, तो माजी आमदारांची बलात्काराच्या आरोपीची, त्यांनी सांगावं आम्हाला महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात. ज्यांचा पंतप्रधान महिलांना विवस्त्र करून त्या मणिपूरमध्ये फिरवलं जात होतं, त्यांची धिंड काढली जात होती. ना गृहमंत्री गेलेत ना पंतप्रधान जाऊन आलेत. ते महिलांच्या संरक्षणाच्या गोष्टी सांगाव्यात. राजरोजपणे दररोज बलात्काराचे आणि महिलांवर अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. तो तुमचा महिला पैलवानावर जवळपास 30 महिला पैलवानांवर झालेला अत्याचार, त्यांनी पोरींनी केलेला आक्रोश जंतर मंतरवर, इंडिया गेटवर 60 त्याचे क्लिप आहेत. तरी तो त्यांचा माजी खासदार ब्रुजभूषण तो निर्दोष सुटतो, निर्दोष सोडला जातो. पोलीस चौकशीमध्ये त्याला निर्दोष ठरवलं जातं म्हणून कोर्ट त्याला सोडतो. यावरून यांची नियत काय आहे, करणी काय आहे आणि बोलणं काय आहे हे भारतातील लोकांना, हिंदुस्थानच्या लोकांना माहित आहे. त्यामुळे आम्ही त्या राष्ट्रवादीलाही सांगतोय, बाबा रे गुंगी गुडिया म्हटल्यानंतर इंदिराजी ज्या तेजाने उभे झाल्या, ज्या ताकदीने उभे झाल्या आणि हा एक आयर्न लेडी म्हणून त्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध झाल्या, तसं कर्तृत्व आणि हिंमत आमच्या सुनेत्रा ताईंनी दाखवावं यासाठीच आमचा थोडासा प्रयत्न होता. रवींद्र खरं तर विजू मंडल यात्रा एकीकडे निघाली आहे, पण दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यात ही जात गणना नाही, ओबीसी नोंदीचा संभ्रम आहे. आपल्याला केंद्राकडून स्पष्टीकरणाची पण मागणी होते. असा पहिला टप्पा पार पडला. आम्हाला मूर्ख बनवलं ओबीसींना देशातील पंतप्रधानांनी. पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं फ्लोअरवर की आम्ही जात न्याय जनगणना करू. बाहेरही सांगितलं. राहुलजींचा दबाव वाढला. ओबीसीच्या हक्कासाठी राहुल गांधी ताकदीने उभे झाले. त्यावेळेस आता पंतप्रधानांनी ओठातून बोलले की ओठातून बोलले माहित नाही, पण बोलले. पण पहिल्या टप्प्यामध्ये मात्र ओबीसीचा स्वतंत्र कालम त्या ठिकाणी दिसला नाही. आणि म्हणूनच आमचा आता दुसरा टप्पा सुरू होतोय जनगणनेचा. त्यामध्ये तरी ते कालम असावं यासाठी आम्ही सरकारकडे ही मागणी घेऊन ही यात्रा आम्ही काढतोय. आणि सरकारच्याकडे, गव्हर्नमेंटकडे किंवा मोदी सरकारकडे आमची ही मागणी असणार आहे की तुम्ही काही करून तुम्ही दिलेला शब्द, तसे तुम्ही खूप शब्द देता पण पाळत नाही, पण किमान ओबीसीचा शब्द तरी पाळावा अशी त्यांच्याकडे आमची मागणी असणार. रवींद्र धंगेकर म्हणाले की सत्तेत असलेली भाजप ही एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर काही आरोप प्रत्यारोप न करता आभार मानायला पाहिजे. असं आहे, भारतीय जनता पक्षाचे दिवस जे फुललेत आमच्या सरकारच्या जर गेलं नसतं आणि एकनाथजी शिंदेनी जर शिवसेना फोडली नसती आणि सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर स्थापन केले नसते तर आज भारतीय जनता पक्षाचे 40-50च्या पलीकडे आमदार राहिले नसते. दंगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं ते मग
लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले. नाही तर महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली नसती तर मात्र आज भारतीय जनता पक्ष सत्तेत नसती, हे त्यांचं म्हणण्याला नक्की आधार आहे. हो, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे की आता काही ओबीसीचे नेते तयार होत आहेत, जे नेते हे जय ओबीसी सुद्धा बोलत नाही. माहित नाही त्यांना कोणाला म्हणायचं आहे, पण जय ओबीसी म्हणून सरकारच्या भरोश्यावर बिल्डिंगा बांधणारे जे आहेत आणि सरकारचं धन घेऊन जर जय ओबीसी म्हणत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. बँगलोरला गेल्या बँगलोरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन आहे, तर तुमची उपस्थिती नाही, ते आम्ही सरकारचं लालून चांगण करायसाठी महाराष्ट्राच्या ओबीसी मेळावे देशात कुठे होत असतील तरी मी यापुढे जाणार नाही. काही मागायची ठोस भूमिका असेल तर त्या मेळाव्यात मी पक्षाचा संबंध न ठेवता जाईल. थँक्यू. चंद्रपूर राणा झाला, चंद्रपूरमध्ये शेकडो नगरसेवकाचा प्रश्न तुमच्या महानगरपालिकेत काय नाही, मला माहित नाही, माहिती घेऊन सांग. ब्रह्मपुरीमध्ये इथेनॉल निर्मितीचं जे पाणी आहे ते सोडून त्रास झाला. तुम्ही इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आहात, इथेनॉलच्या कारखान्यामध्ये जे प्रदूषण होतं त्याचा उपाय काय? नाही, असं एक ते गावाच्या जवळ ते प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे तिथून दूषित पाण्यासंदर्भात मी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तिकडे पाठवलं आहे. लोकांना खूप त्रास होत आहे, त्याची घाण वास येत आहे, मच्छराचा माशांचा खूप प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे बिमारी वाढण्याची शक्यता आहे. गावालगत तो प्रोजेक्ट आहे, गावातून मधामध्ये एक नाला आहे आणि त्या नाल्याला जर पाणी सोडलं जातं तर ते नाल्यात पाणी न सोडता त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. ते फिल्टर प्लॅन लावा किंवा STB लावा, काय करायचं ते करा, परंतु ते मी अधिकाऱ्यांना पाठवलंय. माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे, ते जो कोणी करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगितलं.